वेलकम 10वी मध्ये अभ्यास करताना मनाची मदत कशी घ्यावी याची माहिती दिली जाते। आजच्या या व्हिडिओमध्ये 30 दिवसात अभ्यास कसा करावा याचं मार्गदर्शन केलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जेवढे ठरवले तेवढे मार्क जर तुम्हाला हवे असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। मित्रांनो, वेलकम 10वी मध्ये मी विजय गोळे सर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आहे। आजपासून आपली 10वीची जी वार्षिक परीक्षा आहे ती 40 दिवसांवर आलेली आहे। या 40 दिवसांपैकी 10 ते 12 दिवस तुमच्या प्रॅक्टिकल्स आणि इतर फॉर्मॅलिटी पूर्ण करण्यासाठी जाणार आहेत। म्हणजे खऱ्या अर्थाने 30 दिवस तुमच्या हातामध्ये आहे। या 30 दिवसात आपण कशा पद्धतीने अभ्यास केला म्हणजे 10वीच्या या वार्षिक परीक्षेत तुम्ही जेवढे मार्क ठरवलेले आहे तेवढे तुम्हाला मिळू शकतील याचं मार्गदर्शन मी तुम्हाला आज करणार आहे। आजच्या या व्हिडिओचं टार्गेट आहे 3000 सबस्क्रायबर्स। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राइब केला असेल याची मला खात्री आहे, परंतु नसेल केला तर तो आता सबस्क्राइब करा। विद्यार्थी मित्रांनो, 30 दिवस आपल्या हातात आहे म्हणजे प्रत्येक विषयाला आपण 5 दिवस देऊ शकतो। आता तुम्ही जर आजपासून अभ्यासाला सुरुवात केली, समजा संध्याकाळी 7 ते 9 आणि 10 ते 11 असे 4 तास अभ्यास केला तर प्रत्येक ग्रुपमध्ये 30 मिनिटं अभ्यास 10 मिनिटाचा ब्रेक, 30 मिनिटं अभ्यास 10 मिनिटाचा ब्रेक, 30 मिनिटं अभ्यास 10 मिनिटाचा ब्रेक, पुन्हा 10 वाजेच्या नंतर 30 मिनिटं अभ्यास 10 मिनिटाचा ब्रेक, 30 मिनिटं अभ्यास 10 मिनिटाचा ब्रेक, पुन्हा 30 मिनिटं अभ्यास 10 मिनिटाचा ब्रेक, असे 6 तास म्हणजे अर्ध्या तासाचे 6 तास तुम्ही अभ्यास करतात आणि 6 विषय तुम्हाला आहेत। म्हणजे जर तुम्ही ठरवलं तर दररोज 6च्या 6 विषय तुम्ही करू शकता। त्याचप्रमाणे समजा तुम्हाला गणित थोडंसं कठीण वाटतं, विज्ञान थोडंसं कठीण वाटतं किंवा समाजशास्त्रासाठी थोडासा जास्त वेळ द्यावा वाटतो, तर त्यावेळेस काय करा की या तासांमधले 2 तास त्या विषयाला द्या। म्हणजे अर्ध्या तासाचे 2 तास तुम्ही गणित करू शकतात, अर्ध्या तासाचे 2 तास तुम्ही सायन्स करू शकतात किंवा अर्ध्या तासाचे 2 तास तुम्ही समाजशास्त्र करू शकतात। बाकीच्या विषयांना तुम्ही 1-1 तास म्हणजे अर्धा तास अभ्यास केला तरी तुमचा अभ्यास अतिशय चांगल्या पद्धतीने होणार आहे। आणखी एक लक्षात घ्या, हे अभ्यास करताना फक्त घड्याळाकडे लक्ष देऊ नका। तुम्ही ज्या विषयाचा धडा घेतलेला आहे तो धडा पूर्ण झाल्याशिवाय तो अभ्यास झाला आहे असं समजू नका। एकदा तो धडा घेतला की तो पूर्णच करायचा। अशा पद्धतीने जर तुम्ही डिव्होशनली अभ्यास केला, मन लावून अभ्यास केला तर मात्र तो होणार आहे। पण तुम्ही जर फक्त घड्याळापुरतं घड्याळ पाहून जर काम करत राहिले तर ते अजिबात शक्य नाही। त्यामुळे हे घड्याळ फक्त आपल्याला मार्गदर्शनासाठी, तुम्ही एकदा एक विषय घेतला, एक धडा घेतला की त्याच्यामध्ये इतके रंगून जा, त्याच्यामध्ये इतके एकमय तन्मय व्हा की तो धडा तुमच्या पूर्णपणे लक्षात राहील। विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने दररोज तुम्ही 6 विषय करू शकतात किंवा जो विषय अवघड आहे त्याला जास्त विषय देऊ शकतात। त्याचप्रमाणे अभ्यास करताना मॅथ्स किंवा गणित जे आहे ते फक्त वाचायचा विषय नाही, गणित हा लिहायचा विषय आहे। एक मोठं रफ नोटबुक घ्या आणि तुमचं जे टेक्स्ट बुक आहे या टेक्स्ट बुकमधले सोडवलेले आणि न सोडवलेले सगळे एक्सरसाइज 5, 10, 15 वेळा जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा ते सोडवा। कारण गणित हा असा विषय आहे की त्यात पैकीच्या पैकी मार्क मिळू शकतात। आणि एक अतिशय महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, वार्षिक परीक्षेमध्ये टेक्स्टबुकमधला जो मजकूर आहे, टेक्स्टबुकमधला अभ्यासक्रम हा 80% तो येतो आणि 20% जो भाग आहे तो मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिकांमधून येतो। बऱ्याच वेळा तर हे प्रश्न जसेच्या तसे असतात, त्यामुळे मागच्या 3-4 वर्षाचा प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा। त्याचप्रमाणे प्रत्येक विषयाचे टेक्स्टबुक वाचा 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 आणि ते लिहा 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 आणि लक्षात ठेवा। कारण लिहिल्यामुळे आपला हात ते लिहित असतो, आपल्या मनापर्यंत जातं। एकदा लिहिणं म्हणजे 3 ते 4 वेळा वाचण्यासारखं आहे। त्यापूर्वी आपण ते एकदा वाचतो, लिहिताना एकदा वाचतो आणि लिहून झाल्यानंतर सुद्धा एकदा वाचत असतो। त्यामुळे प्रत्येक गोष्ट लिहा। विद्यार्थी मित्रांनो, ही जी परीक्षा आहे ही फक्त वाचनाची, मनन करण्याची परीक्षा नाही, तर ही लिखाणाची परीक्षा आहे। तुम्ही वर्षभर जो अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला तुमच्या 3 तासामध्ये लिहायचा आहे आणि तो तेवढ्या वेळात जर तुम्हाला लिहिता आला तरच तुम्हाला मार्क मिळणार आहे। त्यामुळे लिखाणाची प्रॅक्टिस करणं अतिशय गरजेचं आहे। सायन्सचा अभ्यास करताना सगळ्या कन्सेप्ट समजून घ्या, त्याचप्रमाणे काही जे सूत्र असतील ते समजून घ्या आणि त्याचे ॲप्लिकेशन कसे केले जातात ते तुम्ही पाहून ठेवा। त्याचप्रमाणे वेगवेगळ्या ज्या आकृत्या असतात त्या काढण्याचा आणि त्यांना नावं देण्याचा सराव करा। समाजशास्त्रामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना
100 पैकी 99% मार्क मिळतात. त्यामुळे समाजशास्त्र विषयाकडे मुळीच दुर्लक्ष करू नका. विद्यार्थी मित्रांनो, इतिहास हा खरं म्हणजे किती आवडीचा विषय आहे. तुम्हाला आठवत असेल की जोधा अकबर नावाचा चित्रपट किंवा हल्लीच रिलीज झालेला तानाजी नावाचा चित्रपट 400 कोटी रुपयापेक्षा जास्त या चित्रपटांनी धंदा केला. म्हणजे हा व्यवसाय सुद्धा लोकांना खूप पैसे मिळवून देतो. इतिहास हा अतिशय मनोरंजक असतो. त्याच्याकडे तुम्ही त्या नजरेने पाहिलं, मार्क देणारा विषय या नजरेने पाहिलं तर इतिहासात सुद्धा तुम्हाला भरपूर मार्क मिळतील. त्याचप्रमाणे भूगोल तुम्ही जर पाहिलं तर यूट्यूबवर जे लाखो यूट्यूबर्स आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणची वेगवेगळ्या प्रांताची माहिती तर देत असतात. तीच फक्त तुम्हाला नीट समजून घ्यायची आहे. त्यात जर तुम्ही यूट्यूबच्या मदतीने जर प्रत्येक एरिया, प्रत्येक देश, प्रत्येक देशाची वैशिष्ट्य समजून घेतली तर तुम्हाला ते इतकं चांगल्या पद्धतीने लक्षात राहील. परंतु आता तुमच्याकडे तेवढा वेळ नाही. त्यामुळे आता फक्त हायलाईट ते लिहा, ते लक्षात ठेवा, जेवढं जमेल तेवढं पहा. परंतु लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ह्या परीक्षेमध्ये तुम्हाला जर मॅक्झिमम यश मिळवायचं असेल तर तुम्हाला जे समजलेलं आहे ते तुमच्या भाषेत मांडा आणि तुम्हाला जे येतं ना तेच खूप चांगल्या पद्धतीने करा. ते असं करा की पुन्हा त्यात काही त्रुटी नको राहायला. ते जर तुम्ही चांगलं केलं, चांगल्या पद्धतीने सादर केलं पेपरमध्ये तर तुम्हाला निश्चितच जास्त मार्क मिळतील. आणि भाषेसाठी तुमची शब्दसंपत्ती जेवढी जास्त होईल त्यामुळे ते लिहिणं तिथेही खूप आलं. कारण रायटिंग स्किल, लिहिण्याचं कौशल्य हे तर भाषेचं वैशिष्ट्य आहे. आपण सतत जे बोलत असतो, इतरांना सांगत असतो, तोच प्रयोग फक्त आपल्याला पेपरमध्ये करायचा आहे. तुम्ही जे वाचलेलं आहे, तुम्हाला जे समजलेलं आहे ते तुम्ही तुमच्या भाषेत मांडलं तर 10वीच्या या वार्षिक परीक्षेत तुम्हाला भरपूर तुम्ही जेवढे ठरवलेले आहे तेवढे मार्क निश्चित मिळतील. आणि हो, प्रत्येक वेळी आपलं टार्गेट, आपलं ध्येय याची उजळणी करा. सतत त्या मंत्र जपासारखं जपा आणि गंमत पहा, तुम्ही जेवढे मार्क आज ठरवलेले आहेत तेवढेच तुम्हाला तुमच्या वार्षिक परीक्षेत मिळतील. सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. आजच्या या व्हिडिओचं टार्गेट आहे 3000 सबस्क्रायबर्स. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ सबस्क्राईब केला असेल याची मला खात्री आहे. परंतु नसेल केला तर तो आता सबस्क्राईब करा आणि आपल्या एका मित्राला हा व्हिडिओ जरूर पाठवा.